नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. उद्या नाशिकचं मैदान आहे, पिंपळगाव या ठिकाणी ओपनचं मैदान आहे आणि या ओपनच्या मैदानामध्ये महारथी पाळणार आहेत. महारथी, सगळे महारथी. आणि असे कोणकोणते महारथी आहेत चला बघूया. उद्याच्या मैदानाचे पैरे फिक्सच आहेत, काय आहेत पैरे आहेत फिक्सच. उद्या पहिला नंबरचा पायरा जो आहे तो वेगाचा शेवट सर्जाचा पायरा कोणासोबत आहे? तो पायरा आहे विराटसोबत. विराट उठला आहे माहीत नाही, परंतु विराट आणि वेगाचा शेवट सर्जा ही जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. पंचम हिंद केसरी पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा उद्याच्या मैदानामध्ये कशा पद्धतीनं पळतो आहे याच्याकडे लक्ष लागले. विराट सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, तो सुद्धा एक गुलालाचा बादशाह आहे. एक टॉपचं नियोजन उद्याच्या मैदानात सर्जा आणि विराटचं आहे. एक चांगला आणि नामांकित पायरा आहे. बघूया कशी गाडी पळते, काय वाटते तुम्हाला? फिक्सच पायरा समजा. बघूया, मला वाटते उद्या गाडी गुलालामध्ये राहील. आपल्याला गुलालाची अपेक्षा सर्जाकडून, बाकी काय नाही. सर्जा आपल्याला गुलालात असला की बरं वाटतं थोडंसं. सर्जाचा खूप मोठा फॅन मी सुद्धा आहे आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की सर्जा कसा पळतो, 200 फुटात कसा पळतो. आणि नाशिकचा विराट आहे का कुठला आहे मला माहीत नाही, पण तो विराट हा त्याच्यासोबत नंदी पाळणार आहे. तो विराट काळ्या मातीला चांगला पळतो, त्याचा स्पीड एक नंबरचं टॉपचं स्पीड आहे. बघूया उद्याच्या मैदानामध्ये कशी कामगिरी होते सर्जा आणि विराट या जोडीची. उद्याचा एक 2 नंबरचा पैरा जो आहे तो शाकीर भाई यांचा शंकर आणि 51 का 55 लाखाची खरेदी हरण्या ही जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. ही जोडी गुलालामध्ये राहण्याची दाट शक्यता आहे. आणि शंकर आणि हरण्या, शाकीर भाईचा शंकर आणि 55 का 51 लाखाची हरण्या नावाची खरेदी आहे. नंदी कुठला कोणाचा आहे जरा कमेंट्समध्ये सांगा. ही जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पाळताना दिसेल. एक चांगला आणि नामांकित पायरा आहे मित्रांनो. या गाडीला एक सुद्धा रोखणं कठीण होईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये या गाडीचा दबदबा होता आणि आहे सुद्धा. आणि मैदान नाशिकमध्ये आहे. बघूया कशा पद्धतीनं ही गाडी पळते. 3 नंबरचा पायरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील एक टॉपचा नामांकित नंदी, ज्याने श्रीनाथ केसरीच्या मैदानात 1 नंबरची फॉर्च्युनर नेली, असा लखन आपल्याला कोणासोबत पाहताना दिसेल? असा हा लखन, आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा लाडका लखन आपल्याला दादा सरकार यांच्या सर्जासोबत पळताना दिसणार आहे. फिक्स पायरा आहे मित्रांनो. आणि बघूया, ही सुद्धा एक नामांकित जोडी आहे. ही जोडी 1 ते 2 वेळा पळाली आणि त्या ठिकाणी जी आहे ती गुलाल जो आहे तो 1 का 2 नंबरचा मिळवलेलाच आहे. आणि पुन्हा एकदा उद्याच्या मैदानामध्ये ही जोडी वर्चस्व गाजवेल का, काय वाटते कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. कारण की तमाम महाराष्ट्राच्या नजरा ज्या आहेत त्या सगळ्यांच्या या जोडीवरती लागलेल्या आहेत. दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्तीकर किंवा किशोर ड्रायव्हर या दोघांच्यापैकी एक जण या गाडीवरती बसताना दिसतील. मला वाटते किशोर ड्रायव्हरच बसतील, कारण की तुम्हाला माहिती आहे किशोर ड्रायव्हर एक टॉपचे नामांकित जे ड्रायव्हर आहेत त्या भागामध्ये. बघूया आता ही जोडी एक मला वाटतं फिक्सच पायरा असेल. बघूया काय होते. किंवा नाव जोडलं जाते सांडू ते तळेगाव यांचा छोटा देवा. बघूया, या दोघांच्यापैकीच एक लखनचा पायरा असण्याची दाट शक्यता आहे. बघूया काय होते उद्याच्या मैदानामध्ये. उद्याचा आणखीन एक टॉपचा एक फिक्सचा पायरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवलीकर कल्याण यांचा एक नवीन खरेदी आत्ता एक एलियन आपल्याला साहेबराव या नंदीसोबत पळताना दिसणार आहे. हा एक सुद्धा एक नामांकित आणि टॉपचाच पायरा आहे. बघूया उद्याच्या मैदानामध्ये ही सुद्धा गाडी चांगलीरित्या पळेल. एलियन जरा 3 फेऱ्यामध्ये एक त्याचं वर्चस्व निर्माण करेल याची अपेक्षा आहे सगळ्यांना. कारण की तो सुद्धा आता एक चांगला पळतोय, त्याला थोडासा रिदम थोडासा त्याचा बसला पाहिजे. बघूया काय होतं उद्याच्या मैदानामध्ये. 4 नंबरचा पायरा हा आहे. 5 नंबरचा पायरा बिंजोडचा बादशाह राहुल पाटील अडवलीकर कल्याण यांचा मथुर 1001. आणि मथुर आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल? मथुर आपल्याला लखनसोबत पळताना दिसेल. हा लखन जो आहे तो कुठला आहे मला माहीत नाही, परंतु हा लखन जो आहे तो याच लखनने शंभू 12-13 आणि मेहरबान यांची गाडीचा पराभव केलेला सर्जा दादासोबत होते. ही गाडी हा लखन आहे. आणि हा लखन सगळ्या महाराष्ट्रामध्ये कशा पळतो आणि हा लखन उद्या मथुरसोबत पळताना दिसणार आहे. बघूया गाडीला कसं स्पीड लागते. बिंजोडचा बादशाह उद्याच्या मैदानामध्ये गुलाल मिळवेल का याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले. कारण की तो एक नामांकित नंदी आहे आपला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका मथुरवरती सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले. कसा पळतोय मथुरच्या गाडीवरती, कोण असेल, कुणाल ड्रायव्हर असतील का कोण असतील, कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. हा एक 5 नंबरचा एक फिक्स पैरा आहे उद्याच्या मैदानातील.
चला बघूया उद्याच्या मैदानामधील एक 6 नंबरचा एक कोणता नंदी. आता एक अंदाजित पैरं असतील काही, मला असं वाटते हे तुम्हाला सांगितलं. अजून एक 6 नंबरचा फिक्स पैरा एम पी किंग शेरा. एम पी किंग जो सगळ्यांना माहीत आहे, एम पीचा शेरा नावाचा नंदी आहे. हा 6 नंबरचा पैरा आहे. हा एक टॉपचाच पैरा आहे आणि हा पैरा जो आहे त्यांचा बॅनरसुद्धा पडलेला आहे. आणि हा एम पी किंग शेरा आपल्याला एम पी किंग पाखऱ्यासोबत पाहताना दिसणार आहे. पाखऱ्या तिकडचाच आहे एम पी किचा. पाखऱ्या आणि शेरा ही जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पाळताना दिसेल नाशिकच्या. बघूया, हा शेरा सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, तो सुद्धा एक चांगला पळतो आहे, परंतु 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये त्याचं म्हणावाचं वर्चस्व जे आहे ते नाही आहे. परंतु आता तो तिथनं एम पी जवळच आहे नाशिकपासून. पण बघूया एम पी कुठं आहे मलाच माहीत नाही. मी कधी पुण्याला साधा गेलो नाही, ते मला कुठं माहीत आहे एम पी पिंपी कुठं आहे. बघूया एम पी किंग शेरा आणि पाखऱ्या ही जोडी आपल्याला पाळताना उद्याच्या मैदानामध्ये पाळताना दिसेल. खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला. उद्याच्या मैदानातील आणिक एक टॉपची जोडी एक अंदाजित आहे 7 नंबरची पैरी. 7 नंबरची फिक्स जोडी आहे म्हणा, पैरा वाटतोय पण तुम्हाला असं तसं जर तर बुलढाणा एक्सप्रेस बाब्या हा नंदी पाळताना उद्या पाळताना दिसेल. हा नंदी जो आहे तो देवा यासोबत पाळताना दिसेल. ही जोडी जी आहे ते आत्ता एक अहिल्यानगर या ठिकाणी जे मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये सुट्टा फायनल घेतलेला होता या जोडीनं. आणि पुन्हा एकदा हीच जोडी पाळताना दिसेल आपल्याला. एम पी आपल्या म्हणतो बुलढाणा एक्सप्रेस फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बाब्या आणि त्याच्यासोबत देवा जो आहे तो सागर शेठ कटरे आनंद पॉवर प्लस कराड यांचा जो देवा आहे याच्यासोबत पाळताना दिसेल. एक 7 नंबरचा एक टॉपचा पैरा हा एक आहे फिक्स मित्रांनो. बघूया जमेल का हा पैरा. जमलायच पैरा मित्रांनो, जमेल का नाही, जमलायच हा पैरा. 8 नंबरचा पैरा कोण असू शकतो. आता 8 नंबरचा पैरा जो आहे तो अंदाजित आहे मित्रांनो. अंदाजित म्हणजे मला नाही वाटत की गाडी पळेल पण नाही, पण एक मला वाटतं मी तुम्हाला 7 ही फिक्स सांगितले आहेत पैरं. नाही अजून एक 8 नंबरचा पैरा फिक्स आहे. कंदूरचा राजा कोणासोबत पळताना दिसेल. कंदूरचा राजा जो आहे तो जो थारचा मानकरी होता रायबा, सगळ्या महाराष्ट्रामध्ये जे थारचं मैदान झालं होतं त्या मैदानातला 1 नंबरचा मानकरी होता रायबा आणि कंदूरचा राजा. ही एक फिक्स जोडी आहे मित्रांनो बरं का, फिक्स जोडी. 8 नंबरचा पैरा हा फिक्स आहे. उर्मिलाताईंचा जो राजा आहे कंदूरचा एकनाथदादा यांचा राजा आपल्याला रायबासोबत मुंबईच्या रायबासोबत पाळताना दिसेल. गाडीवरती अप्पा ड्रायव्हर असतील किंवा कुणाल ड्रायव्हर असतील, या दोघांच्यापैकी एक जण असेल. हा आहे 8 नंबरचा पैरा. 9 नंबरचा पैरा कोण आहे. 9 नंबरचा फिक्स पैरा जो आहे तो दैवत गोवेकर यांचा किसना. हा किसना आपल्याला गिरवीचा माऊली याच्यासोबत पाळताना दिसेल. गिरवीचा माऊली आणि ही जोडी आत्ता एक मैदान झालं होतं वारंजे या ठिकाणी, त्या मैदानात गुलाल जो आहे तो या जोडीने मिळाला होता. ही जोडी उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पाळताना दिसेल. हा एक 9 नंबरचा पैरा फिक्स आहे. बघूया काय होते. आणि 10 नंबरचा पैरा कोण आहे. 10 नंबरचा फिक्स पैरा देवा आणि देवा कोरेगाव मैदानाचा साज पाळताना दिसेल आपल्याला. हा साज सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कशा पद्धतीनं पळाला होता. छोटा देवा आणि मोठा देवा ही जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. आणि सगळेजण टॉपच्या आणि नामांकित पैऱ्यामध्ये आहे. उद्याचं मैदान एक सकाळी 6-7च्या दरम्यान चालू होईल. आज लाईव्ह लॉट जे आहे ते संध्याकाळी पडतील, याची दक्षता सगळ्यांनी घ्यावी. बघूया उद्या महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा मालक त्या ठिकाणी आहेत. बकासूरचा पैरा दुसऱ्या चॅनलवरती येईल.